आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना मनरेगा योजनेतील कथित अपहार प्रकरणात अटक करण्याच्या निषेधार्थ गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस राजपत्रित अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारलंय। गुरुवारी यासंबंधी एक निवेदनही देण्यात आलं। केवळ कंत्राटी कर्मचाऱ्याच्या जबाबांवर आणि व्यवहारात वापरलेल्या DSCचा उल्लेख या एकाच आधारावर गटविकास अधिकाऱ्यांना अटक करणं ही कायदेशीर व प्रक्रियात्मक दृष्ट्या चुकीची कारवाई आहे। महिला अधिकारी असूनही आवश्यक ती सावधगिरी आणि प्राथमिक विभागीय चौकशी न करता अटक केल्याचा आरोप संघटनेनं केलाय। या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या नेतृत्वात अतिरिक्त CEOंसह प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी रोष व्यक्त करत 2 दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केलं। याबाबत संघटनेनं विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं। या प्रकारामुळे राज्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांमध्ये गंभीर असुरक्षितता निर्माण झाल्याचं निवेदनात नमूद आहे। दिनांक 2 डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सौ सुनीता मरसकुल्ले यांना नरेगामधील अपहाराच्या आरोपावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आणि तत्काळ अटक करण्यात आली, जी अत्यंत चुकीची पद्धत आहे। ही पद्धत वापरून जर अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करणे किंवा अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करणे, मानसिक खच्चीकरण आणि प्रशासकीय बदनामी सुद्धा याच्यात होत असते। तर आमचं संघटनेचं म्हणणं एवढंच आहे की कुठलीही अपहार असेल किंवा अनियमितता असेल या बाबतीत चौकशी झाली पाहिजे। विभागीय चौकशी प्रोसेस आहे, त्या चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्याच्यातून जर निष्पन्न झालं तर ह्या प्रक्रिया किंवा प्रोसेस करायला कोणी स्वतंत्र आहे। या घटनेच्या निषेधार्थ आम्ही इथे जमलो आहोत, परंतु आमची मुख्य मागणी शासनाकडे या विषयाने असणार आहे की नरेगाची एक SOP काम करण्याची एक पद्धत जर त्यांनी ठरवून दिली तर अशा प्रकारच्या घटना होणार नाही, जेणेकरून एक राजपत्रित अधिकारी यांना अशा कुठल्याही घटनेला समोर जाण्यापूर्वी त्याची एक प्रशासकीय चौकशी होईल आणि शासनाने दिलेल्या SOPचं पालन होते की नाही होत तर त्या गोष्टी सुद्धा पाहणी करून कारवाई होईल। त्यासाठी आमच्या या संघटनेच्या वतीनं शासनाला मागणी आहे की त्यांनी या मनरेगाच्या संदर्भात तसेच आवास योजनेच्या संदर्भात एक SOP आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही नेमकं काम कसं करावं त्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनामध्ये असणारी शंका दूर होईल।